वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत तेथील रहिवाशांना आश्वस्त करावं म्हणून स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। रहिवाशांच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांना 11 महिन्यांचं भाडं मिळेल आणि लॉटरी पद्धतीनं घरांची सोडत काढावी अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे। आपण पाहतोय आदित्य ठाकरेंनी पत्रात नेमकं काय म्हटलंय। वरळीतल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास करून त्याच ठिकाणी रहिवाशांना घरं देण्याचा प्रकल्प हा 2021 साली मंजूर झाला होता। बीडीडी चाळीतल्या रहिवाशांनी राज्य सरकारवर विश्वास ठेवून आपापली घरं रिकामी केली। पुनर्विकास प्रकल्पातल्या इमारतींमधल्या घरांसाठी लॉटरी पद्धतीनं सोडत काढण्याचं आश्वासन म्हाडाकडून त्यांना देण्यात आलं होतं, पण या प्रकरणात स्थानिक पातळीवर वेगळा विषय झाल्यानं आज तागायत लॉटरी काढण्यात आलेली नाही। म्हाडानं 11 महिन्यांचं भाडं एकत्र देण्याचं कबूल केलं होतं, पण त्यानंतर फक्त 1 महिन्याचं भाडं देणार असल्याचं कळवलंय। त्यामुळे बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे। या रहिवाशांना काही अडचणींचा सामनाही करावा लागतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करून त्यांना वेळेवर भाडं मिळेल आणि लवकर लॉटरी पद्धतीनं सोडत काढली जाईल हे पाहून बीडीडीकरांना आश्वस्त करावं अशी विनंती मागणी आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।